इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी 1 महिना फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला सोमवारी तेलंगणातून अटक करण्यात आली आहे। कोल्हापूर पोलिसांनी आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला आज जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। दरम्यान काही दिवसांपूर्वीच कोरटकरनं सुरुवातीला पश्चिम बंगाल आणि त्यानंतर दुबईत पळ काढल्याची चर्चा होती। तथापि त्यानंतर त्याच्या पत्नीनंच त्याचा पासपोर्ट जमा केल्यानंतर कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याचं स्पष्ट झालं होतं। सोमवारी त्याला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे। कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले। त्याला न्यायालयानं 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की कोरटकरनं पोलीस तपासात मदत केली नाहीये। सावंत यांना फोनवरून धमकी दिलेला आवाज माझा नाही असा दावा कोरटकरनं न्यायालयात केलाय। त्यामुळे त्याच्या आवाजाचे नमुने घेणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी आम्ही 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली। कोरटकर चंद्रपूर पोलीस मुख्यालयासमोर राहत होता। पोलिसांच्या जवळ राहून तो फरार असेल तर याची चौकशी केली पाहिजे। आमची लढाई कोरटकर सारख्या प्रवृत्ती विरोधात आहे। इतर लोकांनी कोरटकरला मदत केली आहे त्याची चौकशी केली पाहिजे। दरम्यान कोरटकरनं कोल्हापूर न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। त्याचा जामीन अर्ज मंजूर झाल्यानं 1 मार्चपर्यंत त्याला दिलासा मिळाला होता। पण कोल्हापुरातील सामाजिक संघटनांच्या दबावानंतर पोलिसांनी कोरटकरचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी केली होती। त्यानुसार न्यायालयानं त्याचा अटकपूर्व जामीन रद्द केला होता। त्यानंतर आणि त्यापूर्वीही कोल्हापूर पोलिसांनी नागपूरला धाव घेत कोरटकरचा शोध सुरू केला होता। तथापि त्यानं सुरुवातीला मध्य प्रदेशात पळ काढल्याची चर्चा होती।